वळूयात पुढील बातमीकडे। बातमी आहे वर्ध्यातून। वर्ध्यात ईव्हीएम मध्ये बिघाड झाला। सरस्वती विद्या मंदिर केंद्रावरील प्रकार आहे। अर्ध्या तासानंतर ईव्हीएम बदलण्यात आलं। राज्यात अनेक ठिकाणी अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम बिघडण्याच्या या घटना घडलेल्या आहे। वर्ध्यातही अशीच घटना झाली आहे। ईव्हीएम मध्ये बिघाड झाला। अर्ध्या तासानंतर ईव्हीएम बदलण्यात आलं। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते, परंतु वर्धेच्या या बीडीएम मतदान केंद्रावरती जेव्हा एक मतदार मतदान करण्यासाठी गेला, त्यांनी मतदान पण केलं, परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी मतदान करतावेळी बोटाला जी शाई लावल्या जाते जेणेकरून दुबार मतदान किंवा बोगस मतदान होऊ नये यासाठी शाई लावल्या जाते, परंतु कर्मचाऱ्यांनी शाईच लावली नाही। त्यामुळे ज्या मतदार आहेत त्यांनी मतदान तर केलं पण बोटाला शाई नाही। त्यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत मतदार आहेत। कशा पद्धतीने तुम्ही मतदान केलं ना काय प्रकार घडला? मी गेलो होतो तिथे आणि मतदान केलं, पण ते जे आहे चारही जण ते पूर्ण गोष्टीमध्ये व्यस्त आहे आणि तिथे जे बसणारे जे दोन मुलं आहे त्यांचं पण लक्ष नव्हतं, कोणाचं लक्ष नाही आहे। तिथे सगळे आपल्या याच्यात काय व्यस्त आहे गोष्टीमध्ये, बस बाकी काहीच नाही मला बोलायचं। आणि मी वोटिंग करून बाहेर पण निघालो। मतदान केलं पण बोटाला शाईच लावली नाही, त्यामुळे मी दुसऱ्यांदा जरी मतदान केलं तरी माझं मतदान होऊ शकते असा सुद्धा आक्षेप या मतदार वर्गांनी केला आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।